हेच लवकर येत चला थोडस. माझा आवाज येतोय तुम्हाला? येस. हो हो तुम्ही येतोय. एक काम करा, एक तुम्ही सर्वांनी, जर तुम्हाला दिसत पार्टिसिपेंट्स कोण आहेत ते कळतंय का? मला पार्टिसिपेंट्स कोण आहेत ते कळतंय ना इथे? हो तर तुमचे काही फ्रेंड्स कनेक्ट होत नाही कधी, त्यांचे नाव मला पर्सनल व्हॉट्सअप वरती पाठवायचे. ठीक आहे? तुम्ही काही त्यांचं हे करत नाहीये, म्हणजे काय म्हणतो त्यांची कंप्लेंट करत नाहीये, ते लक्षात घ्या. त्यांचा फायदा होणार आहे त्याच्यातनं. मी सांगितलं तर, त्यांच्या पॅरेंट्सला सांगितलं तर ते कनेक्ट होतील, त्यांचा फायदा होईल. लक्षात येतंय? त्यांचं नुकसान होणार नाही आणि तुमचं नाव कुणाला मी सांगणार पण नाही. जे कनेक्टच होत नाहीयेत कधीच असे आहेत, तुमचे क्लोज फ्रेंड किती असतील? 3-4 जण प्रत्येकाचे. त्या 3-4 पैकी 4 जण 5 जण होतात का कनेक्ट? तुमच्या लक्षात येतं ना? बरोबर आहे की? असं प्रत्येकाने जर पाहिलं आपले 4-5 फ्रेंड्स, तर लगेच लक्षात येईल की आपला हा फ्रेंड कधीच येत नाही लेक्चरला, कारण कधीच फुल 100% प्रेझेंट नसते. तर त्यामुळे ते मला व्हॉट्सअप करून ते नाव तुम्ही, हे आता जे 43 पार्टिसिपेंट्स आहेत, 42 असतील, तर त्यांनी मला ते नाव पर्सनली व्हॉट्सअप करा. ठीक आहे? कोण येतच नाही लेक्चरला, कारण एक चॅप्टर तर होऊन गेलाय, त्यांचं नुकसान होतं हे लक्षात ठेवा. तुमच्या सांगण्याने त्यांचा फायदा होऊ शकेल. ठीक आहे? मला सांगा. ठीक आहे? ठीक आहे, आपण स्टार्ट करू आता. ठीक आहे? So about the previous lecture, we have discussed that the classification of alcohols. So alcohols gets classified as monohydric alcohol, dihydric alcohol, trihydric alcohol, and polyhydric alcohol. Polyhydric alcohol contains more than 3 hydroxyl group in their molecule. We have discussed the example of sorbitol, which is also called as glucitol, and which is the hexahydric alcohol. Hexahydric alcohol. We also discussed the example of rabitol. Rabitol जे आहे त्या रिबिटॉलचं एक्झाम्पल पण आपण बघितलं. इरिथ्रॉल अजून एक आहे कंपाऊंड, ते पण आहे. तर आपलं एक कंपाऊंड सहज लक्षात ठेवलं आपण, सॉर्बिटॉल किंवा ग्लुसिटॉल, तरी चालेल. About the classification of phenols, phenols are also called as carbolic acid. Carbolic acid. फिनॉलचं नेचर काय असतं? ऍसिडिक असतं, ऍसिड नावाचं असतं, त्याला कार्बोलिक ऍसिड असे आपण म्हणतो. Then phenols means the OH group is directly attached to a carbon atom of the benzene ring. Then it is classified into 3 types. We have discussed that. 3 types are. The first type we have discussed, that is monohydric phenol. So in this monohydric phenol, we have discussed that it contains only one hydroxyl group in their molecule. Only one hydroxyl. So phenol will be there. Alpha naphthol, beta naphthol will be there. We have discussed already. Then second, dihydric alcohol. Dihydric alcohol contains, dihydric phenols contains the 2 hydroxyl group are directly attached to carbon atom of benzene. We have discussed the example. This one. This is called as catechol. Catechol or 1,2-dihydroxy benzene. 1,2-dihydroxy benzene. Or benzene 1,2-diol. Benzene 1,2-diol. Catechol. Then we have also discussed the 2 hydroxyl group gets attached. One
at मेटा पोझिशन. तर ही मेटा पोझिशन येते ज्याच्याशी ऑर्थो आहे. ठीक आहे. ही one space called meta. What is the name of this compound? It is called as resorcinol. It is called as resorcinol. This is resorcinol or benzene 1,3-diol. Benzene 1,3-diol. Then third example we have discussed. At para. What is the name? It is called as hydroquinone. हायड्रोक्विनोन याला आपण हायड्रोक्विनोन म्हणून नीट लक्षात घ्या. आता काय होतं की नंतर एक एक्झाम्पल येणार आहे ज्याच्यामध्ये 3 हायड्रॉक्सिल ग्रुप ऍड आहे टेट्राहायड्रिक मध्ये आणि याचं नाव काय? याचं क्विनोन आहे कंपाऊंड. क्विनोन हायड्रोक्विनोन म्हणतो आपण. क्विनोन शेवटी काय आहे बघा ONE आहे कारण हे कंपाऊंड कन्वर्ट होऊन कीटोनिक फॉर्म मध्ये येते. अशा प्रकारे कीटोनिक फॉर्म मध्ये ते कन्वर्ट होतं त्यामुळे त्याला हायड्रोक्विनोन असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये हायड्रोजन प्रेझेंट आहे म्हणून हायड्रोक्विनोन असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. त्याला हायड्रोक्विनोन असं म्हटलं जातं. ओके. सो दिस इज डायड्रिक फिनॉल, कॅटेकॉल, रिसॉर्सिनॉल and हायड्रोक्विनोन किंवा त्याला दुसरं पण नाव आहे क्विनॉल किंवा 1,4 बेन्झीन 1,4-डायऑल. हे आपलं झालेलं आहे. देन थर्ड वन ट्रायहायड्रिक फिनॉल. आता लक्ष द्या इथे. ट्रायहायड्रिक फिनॉल contains 3 hydroxyl group in their molecule 3OH group directly attached to carbon atom of the benzene ring. Carbon atom of benzene. Trihydric phenol. Example is this one. OH, OH, OH. हे एक्झाम्पल आपण घेतलं. या कंपाऊंडचं नाव काय आहे? दिस वन. याचं सिंपल नेम द्यायचं झालं तर तुम्ही देऊ शकता. नंबरिंग आपल्याला इकडनं करावी लागेल. 1 2 3 4 करेक्ट. मिनिमम नंबर आता इथे 1 घेतला तर इथे 3 इथे 4 येईल. 3 4 आणि 1 ची बेरीज होईल 8. इथे 1 2 3 झाली 3 आणि 4 7 झाले. लिस्ट पॉसिबल नंबर तर लोकल रूल ज्याला आपण म्हणतो लिस्ट लोकल रूल आहे तो आपण यूज करू शकतो. सो बेन्झीन 1 2 4 try all असं याचं नाव देऊ शकतो किंवा याला काही कमर्शियल नेम्स आहेत. याला हायड्रोक्विनॉल म्हणतो. हायड्रोक्विनॉल असं म्हटलं जातं. सेकंड कंपाऊंड आपण घेऊ OH. हे मागच्या वर्षी विचारलेलं आहे पहा तुम्ही. मला वाटतं एमसीक्यू मध्ये क्वेश्चन असेल, मागच्या वर्षीचा क्वेश्चन पेपर असेल तर बघा याचं नाव विचारलं या कंपाऊंडचं. या कंपाऊंडचं नाव विचारलं. त्याचं नाव आहे पायरोगॅनॉल. मला असं वाटतं की त्यांनी पायरोगॅनॉलच नाव सांगितलं होतं आणि त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायला सांगितलं होतं. राईट द स्ट्रक्चर ऑफ पायरोगॅनॉल असं मला वाटतं क्वेश्चन 1 मध्ये हे विचारलं. पायरोगॅनॉल तुला पायरोगॅनॉल म्हणतो. पायरोगॅनॉल किंवा याचं नाव काय 1 2 3 करेक्ट. बेन्झीन 1 2 3 ट्रायऑल. बेन्झीन 1 2 3 ट्रायऑल हे त्याचं नाव. तिसरं कंपाऊंड आपण एक घेऊ सिमेट्रिकल. इथे OH इथे OH आणि इथे OH. आता याचं नाव काय? आता हे सिमेट्रिकल आहे. हे सिमेट्रिकल आहे. ओके.
इथे तुम्हाला हायड्रॉक्सिल ग्रुप दिसलं 1 प्लेस वॅकंट, देन हायड्रॉक्सिल 1 प्लेस वॅकंट, देन हायड्रॉक्सिल ग्रुप. ओके, याचं नाव आहे फ्लोरोग्लुसिनॉल. फ्लोरोग्लुसिनॉल, फ्लोरोग्लुसिनॉल, or other name 1 2 3 4 5 6. कुठे राइट साइडनी नंबरिंग करा किंवा लेफ्ट साइडनी नंबरिंग. मग काय 1 3 5 बेन्झीन 1 3 5, बेन्झीन 1 3 5 ट्रायऑल, बेन्झीन 1 3 5 ट्रायऑल. हे त्याचं नाव आहे. दिसत नसेल तुम्हाला हे नाव आहे बेन्झीन 1 3 5 ट्रायऑल, किंवा त्याला काय म्हणतो आपण फ्लोरोग्लुसिनॉल. फ्लोरोग्लुसिनॉल PHLO, फ्लोरोग्लुसिनॉल. ठीक आहे, तर हे झालं क्लासिफिकेशन फिनॉल्सचं. मोनोहायड्रिक, डायहायड्रिक आणि ट्रायहायड्रिक. Monohydrate contains only one hydroxyl group directly attached to carbon of benzene ring. Phenol, alpha naphthol, beta naphthol. Aromatic ring ला एकच हायड्रॉक्सिल ग्रुप डायरेक्टली अटॅच असेल तर ते झालं एक्झाम्पल मोनोहायड्रिक फिनॉल्स. डायहायड्रिक फिनॉल्स 2 हायड्रॉक्सिल ग्रुप, 2 हायड्रॉक्सिल ग्रुप. त्याला काय म्हणतो आपण, या कंपाऊंडचं नाव तुम्हाला कॅटेकॉल किंवा बेन्झीन 1 2 डायऑल. त्याचं काय नाव आहे रिसॉर्सिनॉल. त्याचं काय नाव आहे हायड्रोक्विनोन. हायड्रोक्विनोन म्हणतो आपण याला. ओके, देन ट्रायहायड्रिक फिनॉल्स contains 3 hydroxyl group in their molecule. Example is 1 2 4 benzene 1 2 4 triol, किंवा त्याला हायड्रोक्विनॉल असं म्हणतो. क्विनॉल ON आहे शेवटी, इथे ONE आहे, हायड्रोक्विनोन आहे, ते हायड्रोक्विनॉल आहे. देन पायरोगॅलॉल, पायरोगॅलॉल असे वरती 3 जर असतील डोक्यावरती तर त्याला पायरोगॅलॉल म्हणतात, पायरोगॅलॉल. ठीक आहे, त्यानंतर फ्लोरोग्लुसिनॉल 1 3 आणि 5 पोझिशन्सला असले तर त्याला फ्लोरोग्लुसिनॉल असं म्हणतात, फ्लोरोग्लुसिनॉल. ठीक आहे, किंवा बेन्झीन 1 3 5 ट्रायऑल. तर हे झालं क्लासिफिकेशन अल्कोहोलचं आणि फिनॉल्स. आता आपल्याला काय करायचं आहे की इथरचं क्लासिफिकेशन जे आहे ते आपण नंतर पाहणार आहोत. तर ते सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल इथर्स असं त्याचं नाव आहे. तर पहिल्यांदा आपण काय करू, आता मोनोहायड्रिक अल्कोहोल जे आहे आता त्याचं क्लासिफिकेशन आपण स्टडी करू. मोनोहायड्रिक अल्कोहोल, monohydric alcohols. Monohydric alcohols, we know that it has the representation ROH. It contains only one hydroxyl group in their molecule. This is alcohol. So hydroxyl group is attached to a saturated hydrocarbon or a aliphatic chain, open chain. This is monohydric alcohol. Then monohydric alcohol gets classified according to the state. आता according to state आपल्याला पाहिजे. आता आपण काय पाहिलं, आपण अल्कोहोल म्हटलं की मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक किंवा पॉलीहायड्रिक असं आपण क्लासिफिकेशन अल्कोहोलचं पाहिलं. त्याच्यानंतर आपण जस्ट मोनोहायड्रिक घेतलं. आता मोनोहायड्रिक अल्कोहोल घेतलं की मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन जे आहे ते पुन्हा 2 प्रकारे करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे अल्कोहोल्स कंटेनिंग कार्बन sp3OH बॉन्ड. कार्बन काय पाहिजे, sp3 पाहिजे, आणि त्याला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच असेल तर त्याचे 2 प्रकार पडतात. ठीक आहे, त्याच्यानंतर कार्बन ॲटम sp2 असेल, डबल बॉन्डेड असेल आणि त्याला हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे कार्बन sp2OH, तो एक प्रकार आपल्याला पाहायचा. सॉरी, पहिल्या ह्याच्यात 3 प्रकार पडतात. दुसऱ्या ह्याच्यात कार्बन ॲटम sp2OH असेल तर त्याच्यात एकच प्रकार आहे. ठीक आहे, असे टोटल 4 प्रकार आहेत. म्हणजे कार्बन sp3OH चे 3 प्रकार आणि कार्बन sp2OH बॉन्ड असं तयार होणारा एकच प्रकार आहे.
आपल्याला असे टोटल 4 प्रकार पाहिजे. तर पहिला मी कॅपिटल ए ज्याला आपण म्हणतो तो पाहू. अल्कोहोल्स कंटेनिंग कार्बन sp3OH bond. Alcohols containing carbon sp3, carbon atom must be sp3. Carbon sp3OH bond हे आता जर असं जर असेल तर काय आपल्याला सांग. So hydroxyl group is attached to the sp3 carbon atom. आता हे कशावरती आहे हे क्लासिफिकेशन जे आपण करतोय आता सर्व काही क्लासिफिकेशन मोनोहायड्रिक अल्कोहोलचं जे क्लासिफिकेशन आपण बघतोय हे अकॉर्डिंग टू द स्टेट ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन टू विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड. स्टेट वरती आहे, टाइप वरती आहे. कार्बनचा जे हायब्रिडायझेशनचा टाइप कुठला आहे, कार्बनच्या हायब्रिडायझेशनची स्टेट कुठली आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. And we know that there will be mainly 3 types of alcohol. आपल्याला माहिती आहे sp3, sp2 आणि sp or other also sp3d, sp3d2, sp3d3 वगैरे आहेत आपल्याला माहिती आहे. आता हे कार्बन ॲटम sp3 आहे. अकॉर्डिंग टू आपण कसं सिंपली आपण बघतो की कार्बन ॲटम sp3 आहे, कार्बन ॲटम sp2 आहे की कार्बन ॲटम sp आहे, हे कशावरून आपण सांगू शकतो. is how we can सांगा. सिंगल बॉन्ड असल्यावर. सिंगल बॉन्ड, ऑल आर सिंगल बॉन्ड म्हणजेच काय सिग्मा बॉन्ड्स म्हणायचं. सिग्मा बॉन्ड्स किती सिग्मा बॉन्ड्स. आता हा कार्बन आहे, हा CH3 आहे. तर कार्बन ॲटमला किती सिग्मा बॉन्ड आहे. सिग्मा बॉन्ड 4. मग काय झालं sp हा कार्बन डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2. या कार्बन ॲटम कडे किती सिग्मा बॉन्ड्स आहेत. 1 2 3 आहेत की नाही. डबल बॉन्ड मध्ये एक बॉन्ड कुठला असतो, पाय बॉन्ड. किती बॉन्ड आहेत सिग्मा 3 पाय कुठल्या sp2, एक s आणि 2 p, 3 झाले की नाही ऑर्बिटल. 3 सिग्मा बॉन्डच्या 3 ऑर्बिटल. आणि ट्रिपल बॉन्ड जेव्हा असेल तेव्हा काय करतो आपण, हा सिग्मा आणि किती ट्रिपल बॉन्ड मध्ये पाय बॉन्ड्स किती आहेत 2 आहेत. सिग्मा बॉन्ड्स किती आहेत 2 आहेत. 2 सिग्मा वरनं काय म्हणायचं s आणि p, sp हायब्रिडायझेशन कुठलं आहे sp. म्हणजे सिंपली काय करत असतो आपण की नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स किती आहेत ते काउंट करायचे. 4 असतील तर sp3, 3 असतील तर sp2, 2 असतील तर sp. ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. आता हे कार्बन ॲटमचे हायब्रिडायझेशन आहे sp3, तर त्याच्यावरनं त्याचं क्लासिफिकेशन, आता फर्दर क्लासिफिकेशन जे आहे ते कसं पडतं बा. प्रायमरी अल्कोहोल्स, सेकंडरी अल्कोहोल्स आणि टर्शरी अल्कोहोल्स. The primary alcohols is a primary alkyl halides we have learned. Like that, primary alcohols means the OH group is attached to as primary carbon atom. Attached to primary carbon atom. So primary carbon atom ला attach असेल. Example is CH3, CH2OH. This is ethyl alcohol. This is ethyl alcohol. Hydroxyl group is attached to this carbon. What is the nature of this carbon atom? This is primary. This is primary. Carbon atom is sp3 and this is primary. Correct? A primary आहे. मग a primary carbon atom. मग आपण काय म्हणू शकतो की this is primary alcohol. Because hydroxyl group is attached to primary carbon atom. That's why this is the example of primary alcohol. हे primary alcohol चं example आहे. कारण जो काही hydroxyl group attach आहे तो primary carbon ला. Primary carbon atom म्हणजे काय ते तुम्हाला माहितीच आहे.
Primary carbon atom means the carbon atom which is attached to one other carbon atom or not. ओके, जर मिथाइल अल्कोहोल घेतलं तरी ते प्रायमरी अल्कोहोल असं आपण त्याला म्हणणार आहोत. इथाइल अल्कोहोल घेतलं तरी ते प्रायमरी अल्कोहोल आहे. ठीक आहे, म्हणजेच काय आहे की हे कार्बनचं नेचर आपण बघतो, हा प्रायमरी आहे की सेकंडरी आहे ते आपण चेक करून मिथाइल अल्कोहोल असेल किंवा इतर कुठलाही कंपाऊंड जर असेल तर ते आपण सांगू शकतो. हे कुठलं अल्कोहोल आहे? CH3 CH CH3 CH2OH. हे कुठलं असेल? Primary. Because hydroxyl group is attached to primary carbon. Primary. म्हणजे त्यात काय पाहिजे? CH2OH पाहिजे. जनरली काय लिहू शकतो आपण? RCH2OH. हे जनरल रिप्रेझेंटेशन झालं एनी प्रायमरी अल्कोहोल. RCH2OH. हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू प्रायमरी कार्बन. एकदम इझी कन्सेप्ट आहे, जास्त वेळ घालवणार नाही आपण त्यात. सो प्रायमरी अल्कोहोल. देन सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल्स काय असतात? हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू सेकंडरी कार्बन ॲटम. अटॅच्ड टू सेकंडरी कार्बन ॲटम. सेकंडरी कार्बन ॲटमला अटॅच असेल. ठीक आहे, आता सेकंडरी कार्बन ॲटम म्हटल्यानंतर कसा असतो कार्बन ॲटम? दिस इज सेकंडरी. इतक्या सेकंडरीला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच. Secondary carbon atom means the carbon atom which is attached to two other carbon atoms. इतर दोन कार्बन ॲटमला तो अटॅच असतो. म्हणजे इथे आपण हायड्रोजन लिहून सॅटिस्फाईड करून त्याची व्हॅलेन्सी. हे झालं एक्झाम्पल. एक्झाम्पल याला म्हणतो आपण आयसोप्रोपाइल अल्कोहोल. हे नोमेनक्लेचर आपल्याला मला वाटतं घ्यायचं आहे अजून, त्यावेळेस मी सांग. आयसोप्रोपाइल अल्कोहोल जसं अल्काइल हॅलाइडचं आहे ना तसंच आहे. कॉमन नेम जसं अल्काइल हॅलाइडचं देतो ना, इथे हॅलाइड म्हणतो, इथे अल्कोहोल म्हणतो, बाकी काय फरक नाही. आयसोप्रोपाइल अल्कोहोल याचं नाव. ठीक आहे, आता समजा CH OH अशा टाइप मध्ये एक्झाम्पल आहे. काय सेकंडरी अल्कोहोल? एस. इज दिस सेकंडरी अल्कोहोल? Yes. Yes, it is a secondary alcohol. Why secondary alcohol? Hydroxyl group attached carbon. Check the hydroxyl group attached carbon. This one. Which is secondary? Because attached to two other carbon. इकडे ह्याला एक अटॅच आहे आणि इकडच्या ह्या कार्बनला एक अटॅच. इकडचं कार्बन आणि इकडचं कार्बन. हे आहे. मग याचं नाव काय आहे? कुठल्या प्रकारचं आहे? जसं आपण अल्काइल हॅलाइडचं घेतलं होतं नाव, तसं याचं नाव काय येईल? येस, अपेक्षा राहणे. टेल मी व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? जर इथे हॅलोजन असतं तर काय म्हटलं असतं आपण? एखादं हॅलोजन असतं, क्लोरीन असतं, तर काय नाव दिलं असतं? द क्लोरीन आहे. हायड्रॉक्सिल ग्रुप विसरून जा. येस, अपेक्षा सांग. सर्वज्ञ? येस. अल्कोहोल. येस, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. secondary butyl alcohol, correct answer. Secondary, because this is secondary carbon atom. This is secondary attached to two other carbon atom. Okay, so this is correct answer. This is secondary. Total number of carbon atoms are 4. Secondary butyl alcohol. Name is secondary butyl alcohol. Okay, म्हणजे तुमच्या लक्षात आलं की हायड्रॉक्सिल ग्रुप कुणाला अटॅच पाहिजे? CH ला अटॅच पाहिजे. अशा प्रकारे असं स्केलेटन जर असेल R हा CH याला कार्बन ॲटम्स अटॅच पाहिजे. CH ला OH अटॅच असेल, लाईक CH ला OH अटॅच, CH ला OH अटॅच. असं जेव्हा कंपाऊंड असेल तेव्हा त्याला सेकंडरी अल्कोहोल असं म्हणतात. देन थर्ड वन टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल काय असतात?
tertiary alcohol in which the hydroxyl group is attached to S tertiary carbon atom. Hydroxyl group is attached to tertiary carbon atom. Tertiary carbon atom ला hydroxyl group attached असते. हा tertiary carbon atom which is attached to 3 other carbon atom आणि त्याला OH attached. ठीक आहे. आता आपण व्हॅलेन्सी लिहू कार्बन ॲटम्स लिहू CH3 CH3 CH. हे एक्झाम्पल झालं टर्शरी अल्कोहोल्स. ओके, दिस इज द एक्झाम्पल ऑफ टर्शरी अल्कोहोल. नाउ what is the name of this alcohol now? Yes, what is the name? Butyl alcohol. Yes, yes, tell me. Butyl alcohol. Yes, yes, Vaishnavi. Butyl alcohol. अरे काय वैष्णवी, ब्युटाइल अल्कोहोल Tertiary butyl tertiary alcohol. butyl, correct. This is tertiary carbon atom, so it is tertiary butyl alcohol. It is tertiary butyl alcohol. Yes, समजलं का वैष्णवी? नुसतं ब्युटाइल नाही म्हणायचं, मग एन ब्युटाइल आहे का, आयसो ब्युटाइल आहे का, ते आपल्याला कळत नाही नेमका कुठला आहे. ठीक आहे. तर हे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, हे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल म्हणजे कसं असतं जनरल फॉर्म्युला OH आणि याला अल्काइल ग्रुप असे. प्रायमरी अल्कोहोल मध्ये CH2 ला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच असतो, म्हणजे प्रायमरी कार्बन ॲटमला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच असतो. सेकंडरी मध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच कोणाला असतो, सेकंडरी कार्बनला असतो, म्हणून हे सेकंडरी अल्कोहोलचे एक्झाम्पल होतं. हे सेकंडरी अल्कोहोलचे एक्झाम्पल. तुम्ही जेवढे कंपाऊंड्स लिहाल ना आता याचे एक्झाम्पल्स सेकंडरी अल्कोहोलचे, बरोबर आहे. तुम्ही जर असे विदाउट ब्रांचिंगचे जर एक्झाम्पल लिहिले ना, ब्रांचिंग नाही कुठे म्हणजे कुठलाही सबस्टिट्यूट नाही, तर सगळ्यांची नावं सेकंडरीने स्टार्ट होतील. सेकंडरी प्रोपाइल अल्कोहोल, सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल, सेकंडरी पेंटाइल अल्कोहोल, सेकंडरी एक्झाइल, सेकंडरी ऑक्टाइल, नॉनाइल सगळे होते. करेक्ट. जर तुम्ही ब्रांचिंग केली नाही तर, ब्रांचिंग केली की तुम्हाला त्याचं काय नाव द्यावं लागेल, IUPAC ने द्यावं. टर्शरी अल्कोहोल्स, हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू टर्शरी कार्बन. हे टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल आहे. हे जनरल फॉर्म्युला आहे. कार्बनला 3 अल्काइल ग्रुप अटॅच असतील. हा टर्शरी झाला त्याच्यामुळे इतर 3 कार्बन ॲटम त्याला अटॅच आहेत, दॅट इज टर्शरी कार्बन. सो दिस इज टर्शरी अल्कोहोल. तर हे झालं अल्कोहोल्स कंटेनिंग कार्बन sp3OH बॉन्डचा पहिला प्रकार, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. ओके, the next B type, second type we have to discuss now. That will be allylic alcohols. Allylic काय? So allylic alcohols. आता allylic alcohols मध्ये काय आहे? In allylic alcohols, the hydroxyl group is attached to tertiary carbon atom. Allylic group, in allylic alcohol, the hydroxyl group is attached to the sp3 carbon atom, and that sp3 carbon atom then attached to the carbon-carbon double bond, means sp2 carbon. म्हणजे कसं असतं, हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, तो अटॅच आहे कार्बनला, तो कोण आहे, sp3 आहे, आणि हा जो कार्बन आहे पुन्हा sp3 कुणाला अटॅच आहे, तो sp. हा कसं नेचर आहे. आता हे sp3 आहे ते सिंगलच बॉन्ड आहे, आणि तो ज्याला अटॅच हा इकडे येणार हा sp. हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच कार्बन कुठला आहे, sp. sp3 कुणाला अटॅच आहे, sp2 ला. sp2 ला म्हणजे
डबल बॉन्डेड कार्बन ऍटम, कार्बन कार्बन डबल बॉन्डला तो अटॅच असतो. अशा प्रकारचं आपल्याला स्केलेटन तिथे दिसतं. त्याचे पुन्हा इट इज फर्दर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स, 3 प्रकार आहेत. हे 3 प्रकार तुमच्या बुक मध्ये दिलेले नाहीत. आपण अल्काइल हॅलाइड्सच्या बाबतीत सुद्धा हे असं घेतलेलं आहे. देन फर्स्ट प्रायमरी अलायलिक अल्कोहोल्स. प्रायमरी अलायलिक अल्कोहोल्स काय आहेत? प्रायमरी अलायलिक अल्कोहोल्स मध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू the sp3 hybridized carbon. sp3 hybrid किंवा आपण असं म्हणू शकतो अलायलिक अल्कोहोल्स in which the hydroxyl group is attached to primary carbon atom. हा प्रायमरी कार्बन ऍटम हा जो आहे हा प्रायमरी जर असेल तर ते प्रायमरी अलायलिक अल्कोहोल. एक्झाम्पल आपण घेऊ. समजा आपण हा प्रायमरी अल्कोहोल केव्हा असेल, त्याच्याकडे CH2OH अशी लिंकेज असते, तो प्रायमरी झाला. मग हा sp3 पण झाला, हा प्रायमरी पण झाला आणि अटॅच काय आहे sp2 ला. sp2 ला म्हणजे डबली बॉन्डेड कार्बन ऍटम. मग इथे हायड्रोजन 1 2 3 4 आणि बघा मी एक्झाम्पल दिलं. CH2 डबल बॉन्ड CH2OH हा कार्बन ऍटम, हायड्रोक्सिल ग्रुप अटॅच कार्बन ऍटम काय sp3 आहे आणि तो काय प्रायमरी आहे. प्रायमरी अलायलिक अल्कोहोल इज प्रायमरी अलायलिक अल्कोहोल sp3 ला. आणि अजून sp3 ला अटॅच असेल तर प्रायमरी अल्कोहोल पण होऊ शकतो. पण sp3 अटॅच जो कार्बन आहे हा काय sp2 आहे म्हणून ते अलायलिक आहे. दॅट इज अलायलिक. सो दिस इज प्रायमरी अलायलिक अल्कोहोल. त्याचं नाव काय? या अलायलिक अल्कोहोलचं नाव काय कोण सांगू शकेल? आपण नंबरिंग कुठून देतो? त्याला अलायलिक अल्कोहोल सुद्धा म्हटलं जातं. नंबरिंग कुठून स्टार्ट करतो? हायड्रॉक्सिल ग्रुप काय आहे त्याचा फंक्शनल ग्रुप आहे. ठीक आहे. तर त्याला फर्स्ट नंबर द्यावा लागेल आपल्याला, हा सेकंड, हा 3 कार्बन ऍटम्स आहेत. तो नाव काय? prop 2 in 1 or बरोबर आहे का ना? प्रोपिनॉल. थोडक्यात हे काय, जरी ते डबल बॉन्ड जर नसता आणि 3 कार्बन ऍटमला हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच, तुम्ही काय म्हटले असते? प्रोपेनॉल किंवा प्रोपेन 1 ऑर किंवा प्रोपेनॉल. आता डबल बॉन्ड आहे म्हणजे त्याची पोझिशन स्पेसिफाय करावी लागेल, इंडिकेट करावी लागेल. ओके. सो प्रोपीन, prop 2 in 1 or prop 2 in 1 or हे जसं नाव. हा कार्बन ऍटम काय आहे प्रायमरी. हा कार्बन ऍटम प्रायमरी म्हणून हे प्रायमरी अलायलिक अल्कोहोल. सेकंडरी अलायलिक अल्कोहोल मध्ये काय असतं की जो हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच आहे इन अलायलिक अल्कोहोल और इन अलायलिक अल्कोहोल, the hydroxyl group is attached to, जर ते अलायलिक अल्कोहोल असेल आणि हायड्रॉक्सिल ग्रुप जर अटॅच असेल सेकंडरी कार्बन ऍटम. आता सेकंडरी आपल्याला माहिती असतं हा सेकंडरी आहे, इतर 2 कार्बन ऍटमला अटॅच. आता आपण अगोदरचं स्ट्रक्चर असंच लिहून टाकू. CH2 डबल बॉन्ड CH, then CH इथे आपण एक हायड्रोजन जो आहे तो मिथाइल ग्रुपनी सबस्टिट्यूट करू. हे सेकंडरीचं एक्झाम्पल झालं. This carbon atom is sp3, this carbon atom is secondary, this carbon atom is sp3. म्हणजे कसं sp2 sp3 हायड्रॉक्सिल ग्रुप, sp2 sp3 हायड्रॉक्सिल ग्रुप. करेक्ट. अशी लिंक जर असेल तर अलायलिक, त्याला अलायलिक म्हणतो. sp2 sp3 हायड्रॉक्सिल ग्रुप. आणि तो हायड्रॉक्सिल ग्रुप ज्याला अटॅच आहे तो कार्बन ऍटम काय आहे, तो प्रायमरी आहे की सेकंडरी आहे की टर्शरी आहे, त्यावरून पुढचा प्रकार. सेकंडरी आहे हा या कार्बनला आणि या कार्बनला अटॅच, सेकंडरी अलायलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल. करेक्ट. आता याचं नाव द्यायचं आहे, याचं आपल्याला नाव द्यायचं.
त्यासाठी आपल्याला नंबरिंग करावं लागेल. चेन सिलेक्ट करायची. नंबरिंग इकडनं येईल 1 2 3 4 ही नंबरिंग येईल. नाव सांगा आता मला त्याचं. येस But in to all. is correct, Sakshi. So but 4 carbon atoms, so but 3 in but 3 in 3 in a double bonded carbon atom 3 in 3 in then 2 all but 3 in 2 all. So name but 3 in 2 all. कळलं सेकंडरी अल्कोहोल काय असतं. आता सेकंडरी अलायलिक अल्कोहोल काय असतं. देन थर्ड वन टर्शरी अलायलिक अल्कोहोल. कधी पण डिस्कनेक्ट होऊ शकतं, लक्षात घ्या. हा परत कनेक्ट होऊ नका. टर्शरी अलायलिक अल्कोहोल बघा काय. हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू, समजा आपण आता कंपाऊंड हायड्रॉक्सिल ग्रुप, हा कार्बन ॲटम आपण टर्शरी करणार आहोत. टर्शरी ग्रुप पटकन आपल्याला टाइम आउट होतो. हा टर्शरी पाहिजे.